कधी कधी आपल्या घरात काही गोष्टींचा पसारा झाला, गोष्टी तिथे विस्कटल्या, तर आपण किती सहजपणे ना त्याला साफ करतो, त्याला नीट करतो आणि पुन्हा त्याला व्यवस्थित करतो. पण तसंच जर आपल्या लाईफमध्ये झालं, ठीक आहे, सगळ्यांच्या लाईफमध्ये पर्सनल प्रॉब्लेम असतात जे सगळ्यांना सांगू शकत नाही, ते त्यांना एकट्यांना फेस करायचे असतात, किंवा अशा गोष्टी असतात ज्या आपण ठरवतो पण त्या होत नाही, आणि त्या सगळ्या जेव्हा नाही होत ना तेव्हा आपण गोंधळून जातो, तेव्हा आपली चिडचिड होते की काय करावं काय समजत नाही. आणि सध्या ना माझ्यासोबत तसंच होत आहे. लास्ट 2 मंथ पासून ना लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन आलेले आहेत. कामाचं प्रेशर आहे, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, अजून खूप पर्सनल गोष्टी आहेत, आणि त्याचबरोबर लास्ट मंथ मध्ये माझी आजी गेली, ते तर सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा लाईफ खूप डिस्टर्ब झालेली आहे. पण या सिच्युएशन फेस करताना ना मला एक गोष्ट आठवली, द शो मस्ट गो ऑन. आणि याचा अर्थ मला आता कळालाय की आपल्या लाईफमध्ये सिच्युएशन कशी पण असो, आपल्याला मूव्ह ऑन करावं लागतं आणि आपल्याला पुढे जावं लागतं. याशिवाय ना आपल्याकडे पर्यायच नसतो. आणि म्हणूनच मी ना आता माझ्या ओव्हर थिंकिंगला थोडंसं साईडला ठेवून पॉझिटिव्हली विचार करायला सुरुवात केलेली आहे. आणि आता पॉझिटिव्हली मी माझं रुटीन आहे ते परत मी फॉलो करणार आहे. आणि खूप जण विचारत होते की ताई तू ब्लॉग का नाही टाकत आहे, काय झालं तुला? तर या ब्लॉग थ्रू तुम्हाला कळेलच की माझे ब्लॉग का नव्हते येत, आणि हेच कारण होतं माझे ब्लॉग न येण्याचं. पण मी आता पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा मी सगळ्यात जबाबदाऱ्या पार पाडते तसंच मी माझी ही आवड जपण्याचा पण प्रयत्न करणार आहे. आणि माझं हे जे ब्लॉगिंगचं ड्रीम आहे ते तर मी पूर्ण करणारच आहे. तर चला आजसाठी एवढं. पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत बाय.